तर रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून पॉलिटिकल क्रिकेट लीग रंगल्याचं पाहायला मिळालंय। पालकमंत्री पदावरून सुनील तटकरेंनी चांगलीच फटकेबाजी केली आहे। पंचाचा निर्णय अंतिम असतो आणि तो मान्य करावा लागतो असं सांगून तटकरेंनी गोगावलेंना टोला लगावलाय। त्याला गोगावलेंनीही त्याच भाषेत उत्तर दिलंय। पाहूया। विधानसभा निवडणुकीचा वर्ल्ड कप महायुतीने जिंकलाय। महायुती महाराष्ट्रात सिकंदर ठरली असली तरी महायुतीतच आता रायगड पॉलिटिकल प्रीमियर लीग सुरू झाली आहे। हा सामना आहे पालकमंत्री पदासाठीचा। रायगडच्या पालकमंत्री पदाचा चषक कोण जिंकणार यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जबरदस्त चुरस सुरू आहे। मागे एकदा महायुतीचे महागुरू फडणवीसांनी रायगडच्या पालकमंत्री पदाचा चषक आदिती तटकरेंकडे सोपवला, पण तो निकाल शिवसेनेला मान्य नव्हता। शेवटी सामना परत टाय झाला। पालकमंत्री पदाचा चषक पुन्हा राखीव ठेवला गेला। आता शिवसेनेच्या भरत गोगावलेंनी पुढच्या 2 दिवसात पालकमंत्री पदाचा निर्णय फायनल होणार असं सांगायला सुरुवात केली। 2 दिवस गेले, 2 आठवडे गेले, तरीही पालकमंत्री पदाचा फैसला काहीच झाला नाही। शेवटी गोगावलेंनी पालकमंत्री पदासाठी तुळजाभवानीला कौल लावला। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगत असताना सुनील तटकरेंनी क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी केली आहे। एकामागून एक सुरेख फटके सुनील तटकरेंनी क्रिकेटच्या मैदानात लगावले। फुलटॉस आलेला बॉल त्यांनी हा असा सीमा रेषे पार टोलावला। मैदानात हात आजमावून झाल्यावर त्यांनी शाब्दिक फटकेबाजीही केली। पंचाचा निर्णय योग्य असतो, तो मान्य करावा लागतो असं सांगत त्यांनी क्रिकेटच्या मैदानातून अप्रत्यक्षपणे भरत गोगावलेंना टोला लगावलाय। पंचाने दिलेला निर्णय काही लोकांना पटत नसतो, मग सांगतात की आम्हाला तर देतो मध्ये स्लो सोबत अख्खं स्टेडियम बघतात आणि अख्खं जग बघतात। हे आडवणारे खरे किती आणि खोटे किती अख्खं जग बघत आता स्लो मोशन मध्ये लक्षात येतं की आडावडा करणाऱ्यापेक्षा निर्णय घेणारा पंच तो अतिशय योग्यच असतो। हे अनेक वेळा त्या ठिकाणी पाहतो। फटकेबाजी करण्यासाठी मोकळं मैदान आणि समोर टार्गेट असेल तर एवढ्यावरच थांबतील ते सुनील तटकरे कसले। क्रिकेटच्या मैदानात शांत असलेला कॅप्टन कूल असेल तर मॅच मध्ये यश मिळतं, नाहीतर मॅचची वाट लागते असा टोलाही त्यांनी नाव न घेता भरत गोगावलेंना लगावलाय। कॅप्टन कूल राहणं हे सुद्धा महत्वाचं असतं। राजू कॅप्टनला नेहमी कूल असला ना का त्याला यश आपोआप असतं। तो भडक डोक्याचा मग सगळे खेळाडू पण भडक डोक्याचे, मग त्या सामन्यातच पाठवून कॅप्टन कूल। आता सुनील तटकरेंनी टीका केल्यानंतर मग भरत गोगावले मागे कसे राहणार? त्यांनीही तटकरेंच्या आरोपांना त्याच भाषेत उत्तर दिले। असं काय नाही, एखादा निर्णय चुकीचा झाला त्याला रिव्ह्यू मागितला जातो आणि त्याच्यावरती सगळेजण थांबून त्याच्यावरती ते सगळी व्यवस्थित पाहणी केली जाते। एखादा जर त्याच्यामध्ये आपण नेहमी पाहतोय क्रिकेट खेळत असताना पंच अंपायर हे काही देव नसतात, त्यांनी निर्णय दिलेला असतो, परंतु थर्ड अंपायर असतो, त्याचा रिव्ह्यू घेतला जातो आणि योग्य निर्णय दिला जातो। तसं त्या प्रकारे आम्हाला असं वाटतंय योग्य निर्णय होईल। रायगडमध्ये आम्ही 3 खेळाडू आहोत तर त्यांचा एकच असल्याचा टोला शिवसेना नेते महेंद्र दळवींनी लगावलाय। पण हा एक वेगळा खेळ आहे, राजकीय माणसांना शिकून जातो। रेफरीचा निर्णय आम्हाला मान्य असतो, त्याच्यामुळे रेफरीचा निर्णय निश्चित होईल। आम्ही आशावादी सगळे रायगडवासी भरत शेठनी 70% सांगितलं, मी 100% रायगडवासियांची इच्छा आहे की भरत शेठ सारखा सर्वसामान्यातला माणूस 4थ्यांदा आमदार होऊन जर पालकमंत्री पासून वंचित राहत असेल हा रायगडचा अवमान असं मला नक्की वाटतं। मैदान राजकीय असो की क्रिकेटचं, राजकीय नेते फटकेबाजी करायचं काही सोडत नाही। त्याचीच प्रचिती रायगड मधील क्रिकेटच्या मैदानात आली आहे। त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी सुरू असलेली पॉलिटिकल मॅच आणखी किती दिवस सुरू राहणार असं रायगडची जनताच विचारू लागली आहे। रायगडहून प्रफुल्ल पवार, कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।